नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वर्षभर टिकणारा सुगंधित असा गरम मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला गरम मसाला बनवायचा, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी चमच्याच्या मापाने नाही तर तुम्हाला सगळी मापही वजनी सांगणार आहे। तर त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम धणे घेतलेले आहे, त्यानंतर 25 ग्रॅम हे आपले रोजच्या वापरातले जिरे घेतलेले आहे, त्यानंतर 25 ग्रॅम शहाजिरे, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम इथे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्यानंतर 20 ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे, 20 ग्रॅम लवंग आणि 20 ग्रॅम इथे चक्रफूल घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे। आता त्यानंतर घेतलेलं आहे इथे मी 10 ग्रॅम बडीशोप, 10 ग्रॅम जावेत्री, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम सुंठ, 10 ग्रॅम मसाला वेलची, त्यानंतर 2 जायफळ घेतलेले आहे आणि 5 ग्रॅम इथे खडा हिंग घेतलेला आहे आणि 9 ते 10 इथे बॅडगी मिरची घेतलेली आहे आणि 10 ग्रॅम इथे तमालपत्र घेतलेले आहे। आता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरच आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे। आता इथे मी धणे घातलेले आहे आणि धणे घेताना हे एकदम हिरवेगार घ्यायचे, म्हणजे मसालासुद्धा त्याचा वास छान येतो आणि वर्षभर चांगला टिकतो। त्यासाठी असे हिरवेगार धणे घ्यायचे। फक्त 2 ते 3 मिनिटे आपल्याला भाजायचे आहे, खूप जास्तीसुद्धा भाजायचे नाही, कारण जो मसाला असतो त्या मसाल्यामधला फक्त आपल्याला ओलसरपणा घालवायचा आहे, म्हणजे मसाला हा टिकायला छान मदत होते। दोन 3 मिनिटे झालेली आहे आणि धणे छान असे गरम झालेले आहे। आता हे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला जिरं। आता जे रोजच्या वापरातलं जिरं आहे त्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यासाठी 1 ते 1.5 मिनिटे आपल्याला हे भाजून घ्यायचं। बघा, या पद्धतीने भाजायचं आणि कारण याला थोडा वेळ लागतो आणि जे शहाजिरे आहे त्याला कमी वेळ लागतो, त्यासाठी थोडे अंतरावर हे भाजून घ्यायचे आहे। भाजायचे म्हणजे काय, फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। जिरे आणि शहाजिरे भाजून झालेले आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला लवंग आणि मिरी, यामध्येच घालायचं आहे आपल्याला चक्रफूल आणि दालचिनी। दालचिनीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे, म्हणजे पटकन असे हे गरम होतील। बघा, या पद्धतीने फक्त 2 मिनिटे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल छान असं गरम झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला हिरवी वेलची। आता हिरवी वेलची आपल्याला डाग पडेपर्यंत भाजायची आहे। तर इथे वेलचीचा रंग बदललेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, म्हणजेच आपली वेलची भाजलेली आहे। आता ही आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचं आहे मसाला वेलची, म्हणजेच मोठी वेलची। आता ही सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायची आहे। मसाला वेलची सुद्धा भाजलेली आहे, आता ही आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचं आहे बडीशोप। बडीशोपसुद्धा आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे, खूप जास्तीची सुद्धा आपल्याला भाजायची नाही। बडीशोपसुद्धा गरम झालेली आहे, काढून घेऊ। आता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे दगडफूल। हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, कारण हे खूप पातळ असतं आणि पटकन असं हे भाजल्या जातं, गरम होतं। तर इथे दगडफूलसुद्धा भाजून झालेलं आहे, हे काढून घेऊ। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तमालपत्र। तमालपत्रसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे,
मी छोटे छोटे याचे तुकडे करून घेतलेले, म्हणजे पटकन असे हे गरम होईल. तमालपत्रसुद्धा गरम झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे काढून घेऊ. आता यामध्येच घालायचं आपल्याला जायफळ. तर 2 जायफळ इथे मी फोडून घेतलेले, ते फक्त आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. जायफळसुद्धा गरम झालेलं आहे, हे काढून घेऊ. आता पॅनमध्ये फक्त आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. अगदी छोटे 2 चमचे घालायचे, खूप जास्तसुद्धा घालायचं नाही. आणि यामध्येच घालायचं आपल्याला हिंग. आता हा हिंग आपल्याला हलकासा फुलवून घ्यायचा आहे. बघा पटकन असा हा फुलला जातो. आणि खडा हिंग घेतला ना की मसालासुद्धा टिकायला जास्त दिवस टिकतो, त्यासाठी खडा हिंगच घ्यायचा आहे. आणि त्यामुळे मसाल्याला चवसुद्धा छान येते. तर बघा छान असा हा हिंग फुललेला आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला सुंठ. त्यानंतर घालायचं आहे, इथे मी घेतलेली आहे ही जावेत्री, अगदी आपल्याला हाताने अशी कुस्करून घालायची आहे. आणि यामध्येच घालायचं आहे मिरची. आता हे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, कारण आपण हिंग हा फुलवून घेतलेला आणि बाकीचं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तीचा वेळसुद्धा लागणार नाही. आणि पॅन गरम आहे, त्यामुळे पटकन असे हे गरमसुद्धा होईल. तर इथे हिंग, मिरची, जावेत्री सगळं असं गरम झालेलं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची. आणि बंद केल्यानंतर आपल्याला यामध्येच घालायचं आहे 1 चमचाभर मीठ. मीठसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं त्यातला ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि आपला मसाला टिकायला मदत होते. आता हे सगळं आपलं गरम करून झालेलं आहे, काढून घेऊ. तर इथे आपण भाजलेला सगळा मसाला मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच मिक्सरला हा आपल्याला दळून घ्यायचा आहे. आता हे आपण थंड करून घेऊ. मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं. भांडं घेताना पूर्णपणे हे स्वच्छ आणि कोरडं घ्यायचं आहे, म्हणजे मसाला हा अजिबात खराब होत नाही, छान असा वर्षभर टिकतो. आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला सगळा भाजलेला मसाला हा घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला दळून घ्यायचा आहे. तर मसाला आपण दळून घेतलेला आहे, तुम्ही इथे रंग बघू शकता, वाससुद्धा खूप छान असा सुटलेला आहे. आता मसाला आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला यावरती चाळणी ठेवायची आहे आणि थोडा थोडा मसाला घालायचा आणि चाळून घ्यायचा आहे. तर बघा मसाला आपण चाळून घेतलेला आणि यावरती चोथा राहिलेला आहे. आता हा पुन्हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे. जो चोथा राहिलेला तो सुद्धा आपण दळून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण आता चाळून घेऊ. तर आपण सगळा मसाला चाळून घेतलेला आहे आणि जी रवा चाळायची चाळणी असते त्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आता हा तुम्ही मसाला जो चोथा राहिलेला तो एखाद्या वाटणामध्ये तुम्ही घालून दळून घेऊ शकता, म्हणजे पटकन असा हा दळला जाईल. तर तुम्हाला मसाला बघा कसा वाटला, अतिशय सुंदर असा वास दरवळतोय आणि करायला खूप सोपं आहे. मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलेलं आहे. तर इथे तुम्ही कलर बघू शकता, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण दुकानामधून गरम मसाला आणतो त्यावेळेस तो खूप असा बारीक नसतो, थोडासा जाडसर असतो. बघा या पद्धतीने जाडसर असतो. अशा पद्धतीनेच आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस मसाला बनवायचा त्यावेळेस खूप जास्तीचा 1 किलो 2 किलो अशा प्रमाणामध्ये अजिबात बनवायचा नाही. पाव किलो किंवा अर्धा किलो ह्या प्रमाणात जर बनवलं ना तर मसालासुद्धा फ्रेश राहतो, वास टिकून राहतो, रंग टिकून राहतो आणि याला बुरशी किंवा जाळी आळी अजिबात लागत नाही. त्यासाठी थोडा थोडा करायचा आणि हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, पाहिजे तेव्हा त्याचा वापर करायचा आहे. तर मसाला हा अतिशय सुंदर झालेला आहे आणि ज्यावेळेस मसाला भाजतो त्यावेळेस खूप असा धूर निघेपर्यंत खमंग असा अजिबात भाजायचा नाही, कारण त्यातली जीवनसत्वे हे कमी होतात आणि त्यामुळे आपल्याला मसाला हा व्यवस्थित लागणार नाही. त्यासाठी फक्त आपल्याला
त्याच्यातला ओलसरपणा घालून फक्त गरम करून घ्यायचा आहे. तर इथे आपला वर्षभर टिकणारा एकदम सुगंधित असा गरम मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही गरम मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.